Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. लोकशाहीनुसार सरकार बदलायला हवं. खूप काळासाठी सरकार राहिल्यास अहंकारी होऊन जातं. 2029 ला पॉलिटिकल स्टँड घेणार. TV9 मराठीच्या मुलाखतीत अभिजित दिपकेंकडनं भूमिका स्पष्ट. संसदेच्या सभागृहात देखील शिवीगाळ केली जाते. मात्र नेत्यांवर गुन्हे दाखल होत नाहीत, मग विद्यार्थ्यांवरतीच का? TV9 मराठीच्या मुलाखतीतनं अभिजित दिपकेंचा सवाल. विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे न घेतल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा. कॉक्रोच जनता पार्टीसह काही संस्थांच्या फॉरेन फंडिंगची चौकशी सुरू. गैरवापर असल्यास कारवाई होणार. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा इशारा. CJPला विदेशी फंडिंग होत असेल तर ते गृहमंत्र्यांचं अपयश. दिपकेंचा पलटवार. सर्वोच्च न्यायालय धनुष्यबाण आपल्यालाच देईल, नाहीतर चिन्ह गोठवेल. 2029च्या निवडणुकीच्या तयारीला लागा. SIR वरती लक्ष ठेवा. शिवसेना भवनातील बैठकीत उद्धव ठाकरेंच्या सूचना. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरातून दरवर्षी 18 कोटींची चोरी. मंदिर विश्वस्तांचं पत्र दाखवत राज ठाकरेंचा आरोप, तर पत्रात अर्धसत्य. सदा सरवणकर यांची प्रतिक्रिया. मनसे आज पत्रकार परिषदेतनं भूमिका मांडणार. पक्षश्रेष्ठींनी आदेश दिल्यास कोणत्याही क्षणी मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास तयार. मंत्रिपदापेक्षा जनसेवेला अधिक महत्व. मंत्री भरत गोगावले यांचं भाष्य. केंद्राकडनं राज्यांना 1 लाख कोटींचं कर वितरण. महाराष्ट्राच्या वाट्याला 7,022 कोटींचा अतिरिक्त निधी. राज्यात विकास कामांच्या अंमलबजावणीला गती मिळणार. भिवंडी इमारत दुर्घटना प्रकरणात अमृतलाल निषाद अटकेत. इमारत दुरुस्तीसाठी रहिवाशांकडून 10,000 रुपये उकळल्याची माहिती. बेकायदा वसुली प्रकरणी चौकशी होणार. नीट पेपर लीक प्रकरणात फास्ट ट्रॅक कोर्टाच्या न्यायाधीशांची बदली. दिल्ली हायकोर्टाकडून अनुग्रोवर यांच्यासह 138 न्यायाधीशांच्या बदल्या. न्यायाधीश अजय गुप्तांकडे सुनावणीची धुरा. राज्यात पुढील 5 दिवस पावसाचा जोर कायम राहणार. अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज. घाट परिसरात ऑरेंज अलर्ट जारी. कोकण गोवा विभागातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता. जळगावच्या बोरी नदीपात्रात पूर. पैलाण परिसरात पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांचं थरारक रेस्क्यू. व्हिडिओ व्हायरल. गुजरातच्या मोरबीमध्ये पावसाचा हाहाकार. हलवद तालुक्यातील 3 गावांतनं 24 नागरिकांचं रेस्क्यू. अनेक गावांमध्ये पुराचं पाणी. जनजीवन विस्कळीत. मुंबईत उघड्यावरती कचरा टाकल्यास उद्यापासून 500 रुपयांचा दंड. स्वच्छ मुंबईसाठी पालिकेची कठोर पावलं. सार्वजनिक ठिकाणांवरती CCTVची नजर. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरती आज मेगा ब्लॉक. माटुंगा ते मुलुंड जलद मार्गावर आणि CSMT ते सुनाभट्टी मार्गावर ब्लॉक. सकाळी 11 वाजल्यापासून 5 तासांचा ब्लॉक घेतला जाणार. संकष्टी चतुर्थी निमित्तानं सिद्धिविनायक आणि दगडूशेठ मंदिरात भाविकांची रीघ. फुलांच्या सजावटीनं बाप्पाचा दरबार सजला. पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा. कॉमनवेल्थ गेम्समधील गुणतालिकेमध्ये 37 पदकांसह भारत 4थ्या स्थानी. भारताच्या खात्यात 13 सुवर्ण, 6 रौप्य आणि 8 कांस्य पदकं. भारतानं पहिल्यांदाच बॉक्सिंगमध्ये 7 सुवर्ण पदकांवरती नाव कोरलं. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.